तर 8 महापालिकांमध्ये ओबीसी महापौर असणार हे आता निश्चित झालेलं आहे। पुन्हा एकदा नजर टाकूयात। कल्याण डोंबिवली एसटी प्रवर्गासाठी आरक्षित, ठाणे एससी प्रवर्गासाठी आरक्षित, जालना आणि लातूर एससी महिला प्रवर्गासाठी आरक्षित। तर पनवेल, इचलकरंजी, चंद्रपूर, जळगाव या ठिकाणी ओबीसी प्रवर्गाचा महापौर बसेल। त्यानंतर आणखी 4 महानगरपालिका आहेत। अकोला, अहिल्यानगर, उल्हासनगर या महानगरपालिकांमध्ये देखील ओबीसींसाठी ओबीसी प्रवर्गासाठी हे आरक्षण सोडत निघालेली आहे। ठीक 12 वाजता या सोडतीला सुरुवात झालेली आहे। हळूहळू एक एक चित्र जे आहे ते आता स्पष्ट होत चाललेलं आहे। 8 ते 9 वर्षानंतर झालेल्या या निवडणुका आणि आता कोणत्या प्रवर्गाचा महापौर त्या ठिकाणी कोणत्या महानगरपालिकेमध्ये बसतो ही जशी उत्सुकता राजकीय गोटामध्ये होती तशीच ती सर्वसामान्य माणसांना सुद्धा होती, कारण सामान्य माणसाची ही निवडणूक म्हणून याकडे पाहिलं जात आहे। आणि आता ज्यावेळेला एक एक सोडतीमधून आरक्षण सोडतीमधून चित्र स्पष्ट होत आहे तर त्यावेळेला तुमच्या महानगरपालिकेमध्ये नेमका कोणत्या प्रवर्गामधला महापौर बसणार हे सुद्धा आता स्पष्ट होत आहे। तर ठाणे महानगरपालिकेसाठी देखील एससी महिला, जालना महानगरपालिकेसाठी एससी महिला, तर लातूर महानगरपालिकेमध्ये सुद्धा एससी प्रवर्गाची महिला महापौर असेल। जालना पालिका एससी महिला प्रवर्गासाठी आता राखीव झालेली आहे। कल्याण डोंबिवली एसटी प्रवर्गासाठी या ठिकाणी राखीव आहे। पुन्हा एकदा आपण नजर टाकूयात। पनवेल, इचलकरंजी, चंद्रपूर, जळगाव ओबीसी प्रवर्गामधला या ठिकाणी महापौर बसणार। तर अकोला, अहिल्यानगर, उल्हासनगर आणि कोल्हापूर या ठिकाणी देखील ओबीसी प्रवर्गाचा महापौर बसेल। पनवेल, इचलकरंजी, चंद्रपूर, जळगाव या ठिकाणी ओबीसी प्रवर्गाचा महापौर असेल। महानगरपालिकांच्या महापौर पदाचं आरक्षण सध्या सुरू आहे, चिठ्ठ्या काढल्या जात आहेत। यामध्ये एसटी प्रवर्गाचा महापौर हा कल्याण डोंबिवलीमध्ये, एससी प्रवर्गाचा महापौर ठाणे महानगरपालिकेत, एससी प्रवर्गाची महिला महापौर जालना महानगरपालिकेत, तर एससी प्रवर्गाची महिला महापौर ही लातूर महानगरपालिकेत विराजमान होईल। आणि आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 13 महानगरपालिकांचं चित्र जे आहे ते जवळपास स्पष्ट झालेलं आहे। महापालिकांच्या महापौर पदाचा आरक्षणाची सोडत जी आहे ती निघतेय आणि अकोला, अहिल्यानगर, उल्हासनगर ओबीसी या ठिकाणी प्रवर्गाचा महापौर बसेल। 8 महापालिकांमध्ये ओबीसी महापौर बसणार हे आता निश्चित आहे। तर कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये सुद्धा ओबीसी प्रवर्गाचा महापौर असेल। तर एकूण 8 महानगरपालिकांमध्ये ओबीसी प्रवर्गाचा महापौर असेल हे आता स्पष्ट झालेलं आहे। आणि आता 8 पैकी 4 जागा या ओबीसी महिलांसाठी राखीव असणार आहेत। या 8 महानगरपालिकांमध्ये 4 महानगरपालिकांमध्ये ओबीसी महिला महापौर असेल। नक्कीच पुन्हा एकदा नजर टाकूयात। पनवेल, इचलकरंजी, चंद्रपूर त्याच्यानंतर कोल्हापूर या ठिकाणी ओबीसी प्रवर्गामधला महापौर असणार। जळगावमध्ये ओबीसी महिला महापौर असणार आहे। जळगावमध्ये नेमकं काय होतं याकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं। या ठिकाणी ओबीसी महिला महापौर असणार आहे। जळगावचं सुद्धा चित्र स्पष्ट झालंय। जळगावची जागा ही ओबीसी प्रवर्गातल्या महिलेसाठी राखीव आहे, त्यामुळे जळगावची महापौर ही ओबीसी प्रवर्गातली महिला असणार आहे। या 8 महानगरपालिकांमध्ये ज्या ज्या ठिकाणी ओबीसी प्रवर्गाचा महापौर असेल त्यापैकी 4 ठिकाणी महिलांसाठी जागा राखीव असतील। कोल्हापूरमध्ये ओबीसी प्रवर्गाचा महापौर असेल, मात्र त्यापैकी जळगावमध्ये ओबीसी प्रवर्गाची महिला महापौर असेल हे आता निश्चित झालंय। इकडे चंद्रपूर पालिकेमध्ये सुद्धा ओबीसी महिला महापौर जी आहे ती होणार आहे। जळगाव त्याच्यानंतर चंद्रपूर या ठिकाणी ओबीसी महिला महापौर हे विराजमान होतील। चंद्रपूर आणि जळगावमधलं चित्र सुद्धा आता स्पष्ट झालेलं आहे। तर ज्या 8 महानगरपालिकांमध्ये आपण मगासपासून बघतोय ओबीसी प्रवर्गाचा महापौर असेल त्यापैकी 4 ठिकाणी महिला महापौर असतील ओबीसी प्रवर्गाच्या। त्यापैकी जळगाव आणि चंद्रपूरची जागा समजलेली आहे जिथे ओबीसी महिला महापौर असेल। आता त्या 8 पैकी 4 ठिकाणी महिलांसाठी जागा असेल आणि त्यामध्ये अहिल्यानगर याचा देखील समावेश आहे जिथे ओबीसी महिला महापौर असेल। चंद्रपूर, जळगाव आणि अहिल्यानगर आतापर्यंत आपल्याला कळलंय त्याप्रमाणे महिला ओबीसी प्रवर्गाची महापौर असेल। जळगाव, चंद्रपूर आणि अहिल्यानगर सर्वाधिक महिला उमेदवार या निवडणुकीमध्ये पाहायला मिळालेल्या होत्या। महिला आरक्षित जागा ज्या होत्या त्याच्यामुळे महिला उमेदवार देण्यात आलेले होते। आणि आता जर आपण पाहिलं तर हे चित्र सुद्धा सर्वाधिक महापौर जे आहे त्या महिलाच असतील असं चित्र पाहायला मिळत आहे। पुन्हा एकदा नजर टाकूयात। पनवेल, इचलकरंजीमध्ये ओबीसी प्रवर्गामधला महापौर असेल। चंद्रपूर, जळगावमध्ये ओबीसी महिला प्रवर्गामधला महापौर बसणार आहे। जी 8 ठिकाणं ओबीसींसाठी राखीव होती त्यापैकी 4 ठिकाणी महिला ओबीसी महापौर असणार आहे। त्यापैकी जळगाव, चंद्रपूर आणि अहिल्यानगर या 3 ठिकाणी महिला ओबीसी महापौर असेल हे निश्चित झालेलं आहे। त्यामुळे आणखी एक जागा बघूयात कोणती येते या 8 पैकी। त्यामध्ये अकोल्यामध्ये देखील ओबीसी महिला महापौर होणार हे आता निश्चित झालेलं आहे। त्यामुळे या ओबीसी